चला, आर्यमैत्री. तणावाला कुठं जागा भेटते का आणि ती वाढते का? माझ्यामध्ये तसंच काही व्हायलंय का? या प्रश्नाचं उत्तर मला देऊ नका आणि स्वतःलाही देऊ नका. फक्त इथं थांबा आणि ऐका. हे बघा, माझ्या मनामध्ये मनासारखं जे होतंय आणि मनासारखं जे होत नाही ते मला आता दिसतंय का? मनात काहीतरी होतंय का? त्याचा प्रभाव श्वासामध्ये जाणवतो का? या पळापळीच्या, या गाड्यांच्या, या आवाजांच्या, या गोंधळाच्या जीवनामध्ये मी काहीतरी मनासारखं आणि माझ्या मनासारखं होत नाही, याला मी कुठेतरी पकडून ठेवत आहे का? आणि ती पकड मला सध्या आत्ता या क्षणाला दिसत आहे का? एखादी इच्छा आली तर मी त्या इच्छेसोबत तडपत आहे का? नाही भेटली तर तडप वाढत आहे का? हे आता मी बघू शकायलो का? मनामध्ये काहीतरी होतंय का? ते मला दिसतंय का? आणि ते तसंच राहतंय का? याच्यामुळं माझा श्वास बदलत आहे हे मला जाणवतंय का? श्वासाचा बदलाव मला माझ्या शरीरामध्ये मला कुठंपर्यंत दिसतो हे मला बघता यायलंय का?
मी कोणती तरी जिद्द मनामध्ये अजून पकडून आहे का? त्यावेळेस ती येणारी जिद्द निघून गेली, पण ती पकड जी आहे ती अजून माझ्यासोबत कायम आहे का? विषय निघून गेला, पण पकड कायमची आहे, हे मला बघता यायलंय का? या भागदौडीच्या किरकिरीच्या जीवनामध्ये माझ्या खूप काही मनासारखं होत आहे किंवा मनासारखं होत नाही, पण आता मी ते बघू शकायलो का की मनासारखं होत नाही आणि मनासारखं होत आहे. जिद्द मला बघता यायली का? जिद्द निघून गेल्यावर ती जी पकड आहे ती पकड मात्र कायमची माझ्यासोबत आहे, ही मला बघता यायलंय का? जिद्दीची पकड, खरंच मी कोणती तरी जिद्दीची पकड पकडून आहे का? खूप छान. तणावमुक्त जीवनाचा जर हा अभ्यास तुमच्या तणावामध्ये इतका जरी फरक पडला असेल, तर आपल्या परिचयामध्ये जितके काही लोक असतील, जितके काही कॉन्टॅक्ट असतील, खरंच त्यांना पाठवा. मुलं असतील, प्रौढ असतील, वयस्क असतील, कोणीही असेल जे तणावात आहे, ही गोष्ट छोटी घेऊन चालू नका. मनामध्ये एक वेळेची त्यावेळेची विषय निघून जाईल, पण ती जी पकड आहे ती कायमची राहते. आणि आपला जो अभ्यास आहे तो ती जी कायमची पकड आहे त्याला काढण्याचा आहे. त्यामुळं आर्यमैत्रीचा जो प्रयत्न आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुमच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचवावा ही प्रेरणा जागी झाली असेल तर पाठवा.